अशी करायची की आपल्यापैकी किती जणांनी टेस्ला मोटर्स नाही ऐकले, was not heard about Tesla Motors. Okay, so what was the first thing that made you look at this company called Tesla Motors? Like any random answers? Huh? Elon Musk. Huh? Automated, self-driven cars. Huh? Self-driven cars. Huh. I was thinking self-driven cars would come later because Tesla Motors keeps doing crazy stuff. Mainly because electric cars with really long range, electric cars in luxury लक्झरी कार्सच्या कॅटेगरी येते त्याच्यात इलेक्ट्रिक कार्स आपण बघतो त्या युजली 2 सीटर आणि स्मॉल सिटी कार्स येतात, हल्ली सिडान्स किंवा ह्याच्यात आलेले, बट नेव्हर इन द लक्झरी कार्स सेगमेंट जिथे मर्सिडीज BMW येते तिकडे कधी टेस्ला येत इलेक्ट्रिक कार्स नव्हत्या. दे वर द फर्स्ट टू ब्रेक इट देअर, दे वर द फर्स्ट टू डू क्रेझी स्टफ, कार स्पेसमध्ये पाठवली सोडून दिली, और यू नो ऑल समवन गॉट टू नो बिकॉज ऑफ द मेम. त्यांनी एक हाय सेफ्टी कार बनवली, त्यांनी बाटली फेकली आणि ते हाय सेफ्टी कार असून ती फुटली, अँड पीपल स्टार्टेड ट्रोलिंग इट. There were so many reasons to, you know, grab attention at Tesla Motors, but yes, the topic, because it's machine learning, one of the obvious answer was, you know, driverless cars or, you know, auto-driven cars. Like an auto-driven or driverless car is a very complex machine learning system. आणि जर आपल्याला स्वतःला किंवा लोकांसाठी फॅन्सी साऊंड करायचं असेल तर AI सिस्टम, लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम. AI system ची definition आजपर्यंत nobody has perfected, but anywhere where we use machine learning, people just say it's AI. That is the norm. But artificial intelligence is a much more higher concept than machine learning. It's more abstract than what we just think about it. आता just to think about की ही driverless car जेव्हा चालते, एक कार आली, हिला डॉज केलं, एखादा रेड सिग्नल द्याला ती थांबली, एखादा माणूस क्रॉस करतोय तर थांबली, त्यात सर्वात पहिले त्या कारला काय करावं लागत असेल तर ऑब्जेक्ट डिटेक्शन. ऑब्जेक्ट डिटेक्शन ते ऑब्जेक्ट कुठलं आहे, इज इट अ कार, इज इट अ पर्सन, इज इट अ ट्रॅफिक सिग्नल, इट इज अ साइन बोर्ड ऑफ स्पीड लिमिट, इट इज अ साइन बोर्ड ऑफ नो पार्किंग, सो मेनी ऑब्जेक्ट्स अराउंड. ठीक आहे, तर लाईक आता हे सगळं मशीन लर्निंग मध्ये हेच आहे की मशीन शिकतंय. जस्ट एज वी लर्न अ स्किल, वी लर्न अ आर्ट, वी लर्न अ सब्जेक्ट, वी लर्न समथिंग. So we learn a lot of things. आता हेच एका मशीनला शिकवायचे किंवा मशीन शुड लर्न. म्हणजे मशीनला एक तर आपण करू शकतो की मशीनला एक डेफिनेशन दिली, बट त्या डेफिनेशनवर तो किती काळ सर्व्हाइव्ह करेल. थिंग्स कीप चेंजिंग आणि जे जसं चेंज होते मशीन शुड अडॉप्ट टू इट, आणि त्या अडॉप्ट करता येण्याला आपण मशीन लर्निंग म्हणणार आहोत. की मी आज एक डेफिनेशन दिली की अशा प्रकारच्या ऑब्जेक्टला ह्युमन म्हणतात, अशा प्रकारच्या ऑब्जेक्टला कार म्हणतात, अँड फिक्स त्याला ते डेफिनेशन फिक्स करून दिली. मे बी उद्या त्यात काही चेंज झाला, एखादा व्हीलचेअरवरचा माणूस आला तरी तो त्याला माणूस म्हणणार आहे का? कॅन इट अडॉप्ट? उद्या कारच्या जी ट्रक आला, थांबायचं तर आहे ना त्याला. सो त्यामुळे मशीन लर्निंग बिकम्स मोर इंटरेस्टिंग बिकॉज ह्याच्यात आपण त्यांना अडॉप्शन शिकवतो. द मोर यू डू द मोर यू लर्न. जस्ट लाईक ह्युमन्स, द मोर वी डू द मोर वी लर्न. नाव आता हीच आपली लर्निंग आपण मशीनला कसं देणार हे समजण्यासाठी एक आपण एक्झाम्पल घेऊया की आपण एक 2-2.5 वर्षाचं मूल आहे, लहान मूल आहे, त्याला आपल्याला शिकवायचं आहे की बाबा ही गाडी आहे, तर युजली ज्यांच्या घरात छान गॅलरी आहे तिकडनं गाड्या जाताना दिसतात की कीप गो देअर अँड टेल हिम, किंवा ते एखाद्या मेन रोडवर जिथे बेंच असतो बसायला, मी फिरायला घेऊन गेलो बाळाला आणि बेंचवर बसलो आणि ते ती बघ गाडी, बघ बाळा गाडी चालली आहे, वी डू दॅट. आणि आफ्टर 10-15 एक्झाम्पल्स झाले, थोडा चिल झाल्यावर मग तुम्ही टेस्ट करता बाळाला की नाउ कॅन ही रेकग्नाइज अ कार, बाळा गाडी दाखव, अँड ही ॲक्च्युअली पॉइंट्स ॲट अ कार, राईट. आता आपण हे त्या बाळाने कसं केलं, आपण बाळ असताना पण आपण असंच शिकलो असू, पण डू वी नो आपण एक्झॅक्टली काय केलं माहित नाही, पण प्रोबॅबली त्या बाळाने त्या
स्पॅन मध्ये हे केलं असेल की 2 चाकं आहेत, त्याच्यावर एक रेक्टँग्युलर शेप आहे. सिडान असेल तर वरती एक ट्रॅपेझियम मधोमध्ये आहे, जर हॅचबॅक असेल तर ट्रॅपेझियम थोडा एका एंडला आहे. एक शेप्स आणि त्यांची असेंब्लीला कार म्हणायला तो शिकलाय आणि ते मूव्ह करते. ठीक आहे, असा शेप. आणि एक मोर डिटेल ओरिएंटेड किड असेल तर त्याला आरसे आणि दरवाजे आणि एव्हरीथिंग ऑब्झर्व डिटेल आणि असं स्ट्रक्चर दिसलं की तिला गाडी म्हणायचं. आणि नेक्स्ट टाइम मला असंच काही दिसलं की मी त्याला गाडीला हे बोट दाखवणार आहे. दॅट इज हाऊ दिस स्मॉल लिटल बेबी इज लर्निंग इज वॉट. हे माझं अकल नाही. आता मी बाळ असताना मी हे असंच केलं का, मी असंच असोसिएट केलं, हे शेप असेल तर मी गाडी म्हणून आय डोंट नो. हां, बट प्रोबॅबली असं केलं असावं. हां, आता हेच आपल्याला मशीनला शिकवायचं. तर हे मशीन कसं शिकेल? तर मशीनला शिकवायला तर आपण लाईव्ह कॅमेरावर व्हिडिओवर तर नाही शिकवू शकत. बेसिकली त्याला इमेजेस थ्रू शिकवायला लागेल. लेट्स नॉट थिंक अबाउट ड्रायव्हरलेस कार. आपण ड्रायव्हरलेस कार्स फक्त हे इंट्रोडक्शनसाठी वापरलं. आता जस्ट मला एक स्टील कॅमेरा आहे, त्याच्यावरनं मला ऑब्जेक्ट शोधायचे, राईट. ह्याच्यासाठी इनपुट काय आहे, मशीनला इनपुट काय येतं? एक फोटो येतोय, इमेज येते, राईट. आता ही इमेज म्हणजे काय आहे? आता आपण सगळे वी आर व्हेरी टेक फ्रेंडली. आपण म्हणतो की माझा टी व्ही इतके बाय इतक्या रेझोल्युशनचा आहे, 768x1024 वॉटर. मग फुल HD मध्ये 2 मिलियन पिक्सेलचं जे लेंथ अँड ब्रेडचे जे तुम्ही हे मोजलेत आणि ते मल्टिप्लाय केले की तेवढे पिक्सेल होतात. 4K 8K वॉट एव्हर, तेवढे पिक्सेल आपण करतो. सो बेसिकली इट्स अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ओके, मार्कर आहे. बट ऍक्च्युली हां, आता हे इथे सम अमाऊंट ऑफ रोज आहे, सम अमाऊंट ऑफ कॉलम आहे. सो दिस इज वन पॉइंट इन एन इमेज अँड देर आर मेनी पॉइंट्स. ठीक आहे, पण ऍक्च्युली इट्स नॉट अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. इमेज इज ऑलवेज 3 डिमेन्शनल. ह्याला एक तिसरा डिमेन्शन आहे. मी ड्रॉ नाही करू शकत, पण ह्याला तिसरा डिमेन्शनल आहे. तुम्ही म्हणाल मला तर 2D इमेज दिसते, तर तू 3D का म्हणतोय? तर थर्ड डिमेन्शन इज RGB कलर्स. की किती प्रपोर्शन मध्ये मी ह्या पिक्सेलला कलर देऊ, दॅट इज द थर्ड डिमेन्शन. म्हणजे तुमचं कुठली इमेज असो, 4K इमेज असो, फुल HD इमेज असो, त्याचं थर्ड डायमेन्शन विल ऑलवेज बी ऑफ 3, लेंथ 3. बाकी डिमेन्शन्स बदलू दे तुमच्या रेझोल्युशननुसार. द थर्ड डिमेन्शन इन स्टँडर्ड सिस्टीम्स म्हणजे बिटमॅप, JPEG जे काय असतील आर द RGB कलर्स. हां, तर आता आपल्याला मशीन हे सगळं कसं अनालाइज करेल हे शिकायला, लेट्स मेक इट अ ब्लॅक अँड व्हाईट इमेज सो दॅट वी डोंट हॅव द थर्ड डिमेन्शन. इथे जो नंबर असेल तेवढा डार्क दाखवायचा. फुल 1 असेल तर फुल ब्लॅक दाखवेल, 0.5 असेल तर मीडियम ग्रे, त्याच्या खाली असेल तर लाईट ग्रे. आणि असे पिक्सेल्स भरले की एक ब्लॅक अँड व्हाईट इमेज तयार होते. ठीक आहे, आता काय होतं माहिती आहे? आता अजून एक एक्झाम्पल. आपण जे कोण इंस्टाग्रामवर फिल्टर्स वापरतात, फिल्टर्सने काय होतं? कलर चेंजेस होतात, एजेस आयदर शार्प होतात किंवा स्मूथ होतात, किंवा आय एम नॉट टॉकिंग अबाउट व्हेरी फॅन्सी जे ते स्टिकर बी करतात. बट जनरल फिल्टर्स जे आपण वापरतो, जे एजवर्ड फिल्टर्स होते, ज्यात एक स्लँट यायचा था इमेजला थोडासा, किंवा कलर्स ब्लरी व्हायचे, बॉर्डर्स ब्लरी व्हायचे, तर त्या फिल्टर्सची आयडिया आपण इथे वापरतो. म्हणजे काय होतं की एक फिल्टर, आता सपोज हा एक 3x3 मॅट्रिक्स तयार झाला एवढाच, आणि त्याला मेनी हा एक फुल मॅट्रिक्स आहे, त्यातला मी एवढूचा सेक्शन घेतलाय. तर सगळे आय गेस सगळ्यांना मॅट्रायसेस काय माहिती आहे. आय एम होपिंग मॅट्रायसेस इज नॉट अ न्यू सब्जेक्ट, बिकॉज आय एम ट्राईंग टू कीप इट ॲज सिम्पल एज आय कॅन. सो हा एक मॅट्रिक्स आहे, आणि एक फिल्टर काय असतं माहिती आहे? फिल्टर इज ऑल्सो अनदर मॅट्रिक्स. सो फॉर ईज ऑफ आर अंडरस्टँडिंग टुडे, एक हॉरिझॉन्टल एज फिल्टर असतो, जो असतो सपोज 1 1 1 0 0 0 -1 -1 -1. हा प्रत्येक हॉरिझॉन्टल एजला हायलाइट करतो. ठीक आहे, मग हा मॅट्राइस ह्या पहिल्या तिघांना मल्टिप्लाय करेल, त्याची एक व्हॅल्यू इकडे देईल. हां, मग इथून ह्या 3ला मल्टिप्लाय करेल, त्याची व्हॅल्यू इकडे देईल. मग परत ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करेल, त्याची व्हॅल्यू इकडे देईल. मी एक मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं, 3x3 आणि ते 3x3 इथून सुरू झाले असे. ठीक आहे, आणि ते मॅट्रिक्स ओव्हरलॅप होत गेले, आणि असे झाल्यावर काय होतं? तुमच्या ज्या व्हर्टिकल लाईन होतात त्या ब्लर होतात आणि हॉरिझॉन्टल लाईन्स शार्प होतात. सो एखादी जर गाडीची इमेज असती सपोज,
हां, तर आफ्टर अप्लाइंग दिस इट वुड मोर लुक लाईक 1 2 3 आणि त्या सर्कलचं थोडं 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 थोडं. ठीक आहे. वर्टिकल थोडा ब्लर झाला असेल, म्हणजे आय एम नॉट सेइंग वर्टिकल दिसणारच नाही, पण ते कलर कॉन्स्टिट्यूशन नाही वगैरे, बट मोर ऑफ असं एवढंच दिसेल. असंच एक वर्टिकल फिल्टर असतं, ऑब्लिक लाईन फिल्टर असतं, सर्क्युलरसाठी फिल्टर असतं, की त्या गोष्टी हायलाईट होतात. आणि मग आपण फक्त हॉरिझॉन्टल लावून एक इमेज सेव्ह केली, मग एक वर्टिकल लावून वेगळी इमेज सेव्ह केली. यांचे हे पिक्सेल पॉईंट्स लक्षात ठेवले डिमेन्शन. सपोज एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, तर हा सपोज 0,5 असेल आणि हा 5,0 असेल आणि हा 0,11 असेल, मग हा 5,11 झाला पॉईंट. सो 5,11 पासून इथपर्यंत एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. आणि नाउ यू अंडरस्टँड देयर इज अ सर्कल, रेक्टँगल अँड ट्रॅपेझियम विच द मशीन कॅन आयडेंटिफाय. मशीन नोज या पॉईंट्सना व्हर्टायसेस तयार झालेत आणि एक जॉमेट्रिक फिगर उभी राहिली. दिस इज हाऊ फिल्टर्स हेल्प गेट जॉमेट्रिक शेप्स. हां, दिस इज नॉट असे हॉरिझॉन्टल सुद्धा भरपूर फिल्टर्स असतात. दिस इज अ व्हेरी बेसिक एक्झाम्पल. हे पण +1 पण असू शकतात, इथे 2 आणि इथे -2 पण असू शकतो. हे उलटे केले तर सपोज आता ह्या सर्कलच्या लाईन्स अशा तयार झाल्या, त्याच्याऐवजी या उलट्या पण रिव्हर्स गाडी चालताना जसे लाईन्स होतील तसेही होऊ शकतील. जर तू मायनस वर गेलं प्लस खाली गेलं, अँड देयर आर सो मेनी, विल नॉट गो देअर कारण तो आजचा विषय नाही. आज मशीन लर्निंग 101 आहे. आय एम जस्ट ट्राईंग टू एक्सप्लेन की आपण या एजेस कशा शोधू शकतो आणि मशीन कसं शिकतं. लेट्स नॉट गो व्हेरी डीप इन टू दिस. ठीक आहे. सो दिस इज, आपण या बाळाच्या एक्झाम्पल पासून गेलो टू अंडरस्टँडिंग मशीनला काय करता येईल. पण मशीनला फक्त 10-12 कार्स दाखवून चालणार नाही. आपल्याला लाखो कार्स ट्रेनिंगला द्याव्या लागतील. त्यात कधी छोटी गाडी असेल, कधी मोठी गाडी असेल, कधी गाडीच नसेल आणि त्याला फ्लॅग 0 द्यावा लागेल की नो कार फाउंड. असे जेव्हा एवढे लॅक एक्झाम्पल्स त्याला देऊ ना, तेव्हा एक मशीन लर्निंग सिस्टीम तयार होते. तर मशीन लर्निंग सिस्टीमला युजली इन डेटा सायन्स वर्ल्ड मॉडेल म्हणतात. तेव्हा एक मॉडेल तयार होतं. दॅट मॉडेल हेल्प्स यू predict whether an object is car, a human, a traffic signal, a signboard or whatever. ठीक आहे. आणि जेव्हा हे जे काही आपण त्याला एक्झाम्पल्स देतो, एवढे फोटो काढलेले इमेजेस देतो, हां, की ते त्याच्यावरनं तो एक पॅटर्न बनवेल. हा पॅटर्न बनवेल की ह्या पॅटर्न मध्ये मला वर्टिकल ऑब्लिक लाईन्स दिसल्या की त्याला कार म्हणायचंय. हां, त्या पॅटर्न बनवण्याच्या प्रोसेसला ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे जसं मिलिटरी ट्रेनिंग असतं वॉटेवर, त्या तिकडनं तो वर्ड आला. सो मशीन लर्निंगचे कॉमन टर्मिनॉलॉजीमध्ये जी सिस्टीम असते त्याला मॉडेल म्हणतात. जेव्हा डेटा इनपुट जातो आणि ते मॉडेलचे पॅटर्न्स तयार होतात त्याला ट्रेनिंग म्हणतात. ज्यांना मशीन लर्निंगमध्ये पुढे अभ्यास करायचे हे वर्ड्स थोडेफार इंट्रोडक्टरी सेशन म्हणून सांगतोय, नंतर खूप कॉमनली यूज होतील इफ वी कीप कंटिन्यूइंग दीज सेशन्स अँड एव्हरीवन लाइक्स व्हॉट वी आर डुईंग. ठीक आहे. आता मी थोडा एक ऑफ टॉपिक एक गोष्ट कव्हर करणार आहे जी मशीन लर्निंगमध्ये बऱ्यापैकी महत्त्वाची आहे, बट ते पहिले सांगत नाही. पण मी सांगते कारण दिस इज माय वे ऑफ टेलिंग थिंग्स. ठीक आहे. आता काय होतं, त्या लहान मुलाचं एक्झाम्पल घ्या, जो 2-2.5 वर्षाचा मुलगा, त्याला आपण 10-15 गाड्या दाखवल्या आणि नंतर ही कार आहे आणि मग तो 16व्या वेळेला त्याला विचारलं कार कुठली आहे आणि त्याने बरोबर ती कार ओळखली. आता आपण काय केलं, रस्त्यानं जाताना फक्त लाल गाड्यांना त्याला दाखवलं ही कार आहे, पांढरी निळी काळी गाड्यांना सांगितलं नाही ही कार आहे. तर त्या मुलाने काय एस्टिमेट केलं, लाल कलर इज कार. ठीक आहे. मे बी, नॉट शुअर, यू कॅनॉट बी शुअर, बट त्याने असोसिएट केलं. आणि जेव्हा तीच हे ट्रेनिंग एक्झाम्पल जेव्हा तुम्ही मॉडेलला दिले, हां, त्याच्यात पण जर तुम्ही फक्त लाल गाड्याच दिल्यात, मला लाल फेवरेट कलर, माझे फेवरेट एक्झाम्पल्स दिले मॉडेल ट्रेनिंगला, हां, तर काय होणार आहे की पुढच्या वेळेला एखादी निळी गाडी आली तर तो आयडेंटिफाय नाही करू शकणार. देर इज अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी दॅट पर्टिक्युलर मशीन लर्निंग मॉडेल कॅनॉट आयडेंटिफाय इट ॲज अ कार. ह्याला काय म्हणतात, ह्याला मशीन लर्निंग मध्ये ओव्हर फिटिंग म्हणतात, की यू ट्रेन ओनली ऑन स्पेसिफिक एक्झाम्पल्स. आणि जेव्हा असं होतं तेव्हा ओव्हर फिटिंग म्हणतात. ओव्हर फिटिंग हा कन्सेप्ट युजली मशीन लर्निंग मध्ये खूप लेट सांगतात, पण इट वॉज इथे मी काय नाही, कारण ते लहान मुलाचं एक्झाम्पल रिलेव्हंट मला इथे सांगता येते म्हणून, बिकॉज इट इज आय कॅन डू इट राईट नाव. नाही तर पुढच्या वेळेला सांगायला तोपर्यंत हे एक्झाम्पल आपण विसरलो तर काय करणार, मला परत हे करायला. मग आता जसं ओव्हर फिटिंग असतं तसं अंडर फिटिंग पण असतं. अंडर फिटिंग मध्ये काय होतं की तुम्ही बाईक, बस, ट्रक, रिक्षा सगळ्यांनाच कार म्हणताय, सगळ्यालाच त्याला कार शिकवताय. हां, मग तो मुलगा उद्या जे कोणतं मुव्हिंग ऑब्जेक्ट त्याला चाक दिसते त्याला कार म्हणणार, त्याला अंडर फिटिंग म्हणतात, की ते कशालाही हो म्हणतात.
ओव्हरफिटिंग मध्ये फक्त स्पेसिफिक एक्झाम्पल्स मध्येच काम करतो आणि अंडरफिटिंग मध्ये तो कशालाही हो म्हणतो. These are two flaws in a model that usually people try to find. Is my model overfitting? Is my model underfitting? Whenever I build a machine learning model using my training data, is the model overfitting? Is the model underfitting? These are the very common questions asked in the industry. की तुम्ही काही बनवलं तर काही मुद्दाम अशा एज केसेस शोधल्या जातात की आपलं मॉडेल इथे फेल होत नाही. ओके, सो दिस वॉज अ फेअर इंट्रोडक्शन ऑफ मशीन लर्निंग काय करतं. अजून कोणाला काही प्रश्न काही वॉज दिस रिलेटिव्हली इझी टू अंडरस्टँड ऑर आय शुड गो मोर बेसिक, लाईक जस्ट अ फीडबॅक. दिस इज कूल, नाही समजलं, झोप आली. आता हे रिअल लाईफ एक्झाम्पल्स एक व्हेरी, आता ह्याला काय म्हणतात, ह्याला कॉम्प्युटर विजन प्रॉब्लेम्स इन मशीन लर्निंग म्हणतात. whenever there is an image. त्याचे अजून कॉमन एक्झाम्पल्स आता काय रिसर्च केले आहेत की माणसाने मास्क घातलाय की नाही, हां, CCTV जिथे इथे लावलंय, ह्याच्यावर आता बऱ्याच जणांनी कॉम्पिटिशन्स लॉन्च केल्या आहेत. तुम्ही मॉडेल बनवून आम्हाला पाठवा, वी हॅव लॅक्स ऑफ प्राइजेस टू गिव्ह अवे. किंवा आम्ही एखाद्या डस्टबिन जवळ CCTV लावतो, कोण डस्टबिन असताना पण बाहेर कचरा फेकतो, कोण स्पिट करतो, आणि आमच्या CCTVतनं तुम्ही त्याचे अलर्ट्स जनरेट करू शकता बेस्ड ऑन युअर मॉडेल. त्याच्यासाठी तुम्ही एखादं असं मॉडेल बनवून दाखवा, तुम्हाला डिरेक्ट एम्प्लॉयमेंट, प्राइजेस वर्थ लॅक्स, हे आता नेटवर्क चालू आहे. ठीक आहे. आत्ता इन राईट टुडे स्टेज मशीन लर्निंगमध्ये दोन टाईपच्या जॉब्स आर इन डिमांड. वन इज कॉम्प्युटर विजन, त्याचं आपण आता एक्झाम्पल बघितलं. दुसरं इज नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, NLP असं म्हणतात. तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग कसं कुठे वापरतात? एक मोस्ट कॉमन एक्झाम्पल इज जेव्हा युरोपियन युनियनच्या पार्लिमेंटरी सेशन्स वगैरे होतात, तर मेजरली तिकडे बोलणारे लोक आयदर इंग्लिश बोलतात किंवा फ्रेंच बोलतात. बट दे डोंट स्पीक इटालियन, दे डोंट स्पीक पोर्चुगीज, दे डोंट स्पीक स्पॅनिश. सो दे नीड रिअल टाईम ट्रान्सलेशन्स. किंवा त्यांचे जे काही पब्लिश बाहेर येतं की हां आम्ही हा रूल पास केला, ते पण फक्त इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये येतं. इट डझंट कम इन अदर लँग्वेज. हां, आता काय होतं, आपण एखादा ट्रान्सलेटर ठेवला, हां, एक तो ट्रान्सलेशनला वेळ घेऊ शकतो. बरेच वेळा त्याला एखादी गोष्ट ट्रान्सलेट करता येत नाही, काही वेळेला गोष्टी लॉस्ट इन ट्रान्सलेशन होऊ शकतात. किंवा कधी कधी एखाद्याला एखाद्या गोष्टीच्या बाबतीत बायस आहे की मी आय एम मोर इन्क्लाइन टुवर्ड्स दिस, तर मी मुद्दामून ट्रान्सलेशनमध्ये ट्वीक्स करेन. द ह्युमन कॅन मेक अ ट्वीक टू चेंज अ मीनिंग अ लिटिल बिट or to make it intending towards something that is not meant. These are chances, and we want to build a translation system which removes the human bias out of it. Or we want to do it at real time, की आज माझं पब्लिश झालं, उद्या ट्रान्सलेशन बाहेर, उद्या काय काही सेकंदात ट्रान्सलेशन बाहेर आलं. मी एक NLP प्रोजेक्ट स्वतः अटेम्प्ट केला, मी नेटवर पब्लिश केला आहे. इट्स नॉट सो फॅन्सी, पण विकिपीडियाचे जेवढे मराठी पेजेस आहेत, हां, त्यातले एक 60-70% पेजेस डाउनलोड केले. त्यांचा एक स्टडी केला की कोणते वर्ड्स खूप जवळजवळ येतात, रिलेटिव्हली प्रॉक्सिमिटी ऑफ 2 words, 3 words, 4 words, असे मी वेगवेगळे मॉडेल्स बनवले. आणि आता मी ज्या 2 वर्ड्स येतो कुठल्याही मराठीतले, की एनिथिंग, माझा मित्र, हां, मग तो मॉडेल ते वाक्य कम्प्लीट करतो बेस्ड ऑन व्हॉट ही हॅज लर्न फ्रॉम विकिपीडिया आर्टिकल्स. अँड इट कॅन बी व्हेरी फनी बट मिनिंगफुल. आता मी हे 1-1.5 वर्षापूर्वी केलं, सो आय डोंट हॅव एनी फनी एक्झाम्पल्स टू रिमेंबर, बट तो काही फनी वाक्य बनवायचा आणि इट वॉज ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य. अँड सच थिंग्स आर बिंग डन. NLPला पण खूप डिमांड आहे. चॅटबॉटसाठी खूप NLP वापरतात. प्रत्येक वेबसाईटवर गेले की यू कॅन कीप अ ह्युमन असिस्टंट टू रिप्लाय टू एव्हरीवन हू कम्स टू द वेबसाईट. So you need to build a chatbot for frequently asked questions, frequent queries. But you should also understand की मी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बोलतो, कोणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बोलतो, कोणी एखादी स्लँग वापरते, अँड इट लर्न्स रिअल टाइम. तर हे सगळं जे लर्निंग असतं याला NLP प्रॉब्लेम म्हणतात. दिस टू आर लाईक, आत्ता जर तुमच्याकडे हे स्किल्स असतील मशीन लर्निंग मध्ये, तुम्हाला एव्हरीवन वॉन्ट्स टू हायर यू, हां. बट दीज आर नॉट ट्रेडिशनल वेज ऑफ classifying machine learning problems, NLP, computer vision, XYZ. The traditional way of classifying any machine learning problem is either supervised learning आणि
अनसुपरवाइज्ड लर्निंग. आणि याच ट्रेडिशनल क्लासिफिकेशनमध्ये आता तिसरी क्लासिफिकेशन ॲड झाली आहे इन व्हेरी रिसेंट इयर्स, म्हणून आपण 2-3 वर्षापूर्वी, दॅट इज रिइन्फोर्समेंट लर्निंग. त्याला आपण थोडं नंतर येऊ. आपण लेट्स स्टिक टू फर्स्ट द ट्रेडिशनल प्रॉब्लेम्स इन मशीन लर्निंग. रिइन्फोर्समेंट लर्निंग पे आएंगे. ठीक आहे. तर सुपरवाइज लर्निंगमध्ये पण 2 प्रकार असतात. एक असतं रिग्रेशन, एक असतं क्लासिफिकेशन. तर रिग्रेशन मध्ये काय करतो आपण? रिग्रेशन मध्ये आपल्याला नंबर्स प्रेडिक्ट करायचे असतात. उद्या किती पाऊस पडेल, उद्या टेम्परेचर काय असेल, उद्या स्टॉक मार्केटच्या या स्टॉकचा प्राइस किती असेल, वॉट एव्हर. दिस इज कॉल्ड रिग्रेशन, न्यूमरिकल प्रेडिक्शन्स. क्लासिफिकेशन इज नॉन न्यूमरिकल प्रेडिक्शन्स. फॉर एक्झाम्पल एनीथिंग, तुम्हाला हे फळ कुठलं आहे बेस्ड ऑन अ फोटो. और अ व्हेरी क्लासिक एक्झाम्पल इज व्हॉट US पोस्टल सर्व्हिसेस यूजेस. प्रत्येक लेटर जे येतं ते त्यांच्या एका कॅमेराखाली जातं. आपण पिनकोड म्हणतो, ते झिप कोड म्हणतात. तो झिप कोड त्यातनं तो आयडेंटिफाय करतो आणि तो ऑटोमॅटिकली क्लासिफाय करतो की हे कुठल्या रिजनला गेलं पाहिजे. तो इट आयडेंटिफाईज नंबर्स. ठीक आहे. नाउ दिस नंबर इज नॉट दिस नंबर, दॅट इज 0 1 2 3 4 9 क्लासेस. एक्झॅक्ट 9 क्लासेस मध्ये तो डिसाईड करतो. ठीक आहे. 10 क्लासेस, कारण 0 नाही म्हणतो, सॉरी. सो 10 क्लासेस. आणि इट्स अ क्लासिफिकेशन ऑफ ईच आयडेंटिफाईड इमेज. सपोज एक असा झिप कोडचा असा कॉलम असेल, त्यांच्याकडे 5 असतात, आपल्याकडे 6 असतात, त्यांच्याकडे 5 डिजिट्स असतात. तर एक बॉक्स घेणार, हा 0 आहे, 1 आहे, 2 आहे, दुसरा बॉक्स आयडेंटिफाय करणार, तिसरा, आणि ऑटोमॅटिकली त्या टॅग करणार की हे या रिजनचं पत्र आहे. आणि हे एक्झाम्पल विथ अ व्हेरी फेमस कॉमनली यूज मशीन लर्निंग अल्गोरिदम कॉल्ड फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क्स for this US postal service is a published book by Nelson. It is freely available online. ज्यांना इंटरेस्ट आहे वाचू शकतात. नेल्सन म्हणून ऑथर आहे आणि त्यांनी 6 चॅप्टरचं बुक आहे आणि इट्स फ्रीली अवेलेबल ऑनलाईन. कोणी जा त्यांच्या वेबसाईटला आणि वाचा. आणि त्याच्यात तुम्हाला ते फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क्स हा जो अल्गोरिदम आहे विच यूज टू आयडेंटिफाय दिस इमेजेस, त्याचं इन डेप्थ मॅथमॅटिक्स एक्सप्लेन केलं. ठीक आहे. ॲज वी गो अलॉन्ग सेशंस वी कॅन डू दॅट. टुडे इज 101. आज हम मैथमेटिक्स में नहीं जाएंगे. ठीक है. सो दिस इज क्लासिफिकेशन. नंतर अनसुपरवाइज्ड मध्ये पण 3 प्रकार येतात. क्लस्टरिंग, असोसिएशन आणि फीचर सिलेक्शन. ठीक आहे. आणि प्रत्येक जण असंच क्लासिफाय करायला असं नाही. वेगवेगळ्या बुक्स हे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय करतात. सो आय एम रेफरिंग वन ट्रेन ऑफ थॉट. ठीक आहे. देर आर मेनी डिफरंट वेज ऑफ क्लासिफाइंग. काही जण असोसिएशनला सुपरवाइजमध्ये टाकतात. ठीक आहे. देर आर यू विल फाइंड पेपर्स और बुक्स वेअर दिस इज क्लासिफाईड अंडर सुपरवाइज. ठीक आहे. याच्याचा मेन डिफरन्स सांगतो तुम्हाला. सुपरवाइज लर्निंगमध्ये म्हणतात डेटा विथ लेबल्स आणि याला म्हणतात डेटा विदाउट लेबल्स. ठीक आहे. आता आपण इमेज डेटा बघितला. मी तुम्हाला एक व्हेरी जनरल डेटा घेऊन एक एक्झाम्पल समजवतो आणि दॅट विल हेल्प अस अंडरस्टँड व्हॉट इज सुपरवाइज, व्हॉट इज अनसुपरवाइज. ठीक आहे. आपल्याकडे फ्रूट्स आहेत समजा आणि आपल्याकडे डेटा आहे फॉर एक्झाम्पल साईज, शेप, कलर, अजून पण बरंच काय असेल. लेट्स टेक दीज 3. हां. साईजमध्ये मीडियम, लार्ज, स्मॉल. शेपमध्ये असेल सपोज हार्ट शेप और राउंड, ओवल आणि मीडियम सपोज स्टिक लाईट और काही पण. कलर सपोज रेड, ग्रीन आणि येलो. आता तुम्ही आयडेंटिफाय करू शकता का हे कुठलं फ्रूट आहे. मीडियम, हार्ट शेप और राउंड, रेड. लाईक हां स्ट्रॉबेरी आय वुड से स्मॉल बट आय से मी ॲपल विचार करून लिहिलंय बट ठीक आहे. लार्ज, ओव्हल, ग्रीन वॉटरमेलन,
small oval green grape, like very tiny. Medium stick like yellow is a banana, like choti stick. I'm not like stick, choti stick, अशी थोडीशी boomerang style, whatever. So we can identify it. हां, आता ह्या डेटावरनं सपोज एखादं मॉडेल ट्रेन केलं मी, हां, आणि मी पुढे लेबल्स लिहिली, ॲपल, वॉटरमेलन, ग्रेप, बनाना, दॅट विल कम ॲज सुपरवाइज्ड. पण मी हे लिहिलं नाही, पण मला मी सांगितलं की मला ह्याच्यात क्लस्टर्स तयार करायचे, म्हणजे वॉट थिंग्स आर सिमिलर. हां, मला माहित नाही आहे काय गोष्टी आहे, आय सिरियसली डोंट नो व्हॉट दीज थिंग्स आर, बट आय वॉन्ट टू आयडेंटिफाय व्हॉट थिंग्स आर सिमिलर. मग ते मॉडेल काय करतं, आय स्टार्ट कॉलिंग मॉडेल अँड थिंग्स लाईक दॅट, कारण आपण वी हॅव मूव्ड देअर, आय होप वी हॅव मूव्ड देअर. ठीक आहे. सो इट विल से की जर ग्रीन अँड येलो आर व्हेरी क्लोज अँड सपोज मी त्याने 2 क्लस्टर्स बनव, त्याने कलरवर केलं तर रेड इज व्हेरी डिफरंट फ्रॉम ग्रीन अँड येलो, और बनानाचा येलो इज मोर क्लोजर टू ग्रीन, लेट्स से. ठीक आहे, कारण हे मी RGB का, आता मी लिहिताना ग्रीन येलो लिहिलंय, लेट्स से दे आर RGB कॉन्फिगरेशन्स ऑफ देम. तर दीज कलर्स लुक सिमिलर दॅन द रेड वन. सो ह्यांना मी एक क्लस्टर केलं, ह्याला एक वेगळा क्लस्टर केला, किंवा मी मीडियम अँड लार्जला एक केलं आणि स्मॉलला वेगळं केलं, किंवा लार्जला वेगळं केलं आणि मीडियम आणि स्मॉलला एकत्र केलं, और मी मल्टी फीचर क्लासिफिकेशन केलं. ह्यांना फीचर्सही म्हणतात. अगेन अ टेक्निकल टर्म दॅट इज यूज, की ह्यांना फीचर्स म्हणतात. डेटा विच एवर थिंग्स यू ऑब्झर्व और पास ॲज वन कॅटेगरी इज कॉल्ड फीचर. इंडस्ट्री टर्म, स्टँडर्ड इंडस्ट्री टर्म इज कॉल्ड फीचर. सो 2 क्लस्टर केले तर असं, 3 क्लस्टर केलं तर सपोज अगेन ग्रीन एकत्र होईल, रेड वेगळं होईल, येलो वेगळं होईल, बेस्ड ऑन कलर, सिंगल फीचर क्लासिफिकेशन. मल्टी फीचरला अजून काहीतरी वेगळं होईल. आता सुपरवाइज मध्ये कसं होतं माहिती आहे, एक व्हेरी व्हेरी कॉमन एक्झाम्पल इज, आता मी थोडं आपल्याला रिलेटेड आहे ते सांगतो आणि मग स्टँडर्ड बुक्समध्ये तुम्हाला काय मिळेल ते एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, आपल्याकडे आंब्याच्या बऱ्याच जाती असतात, हापूस असतो, पायरी असतो, रायवळ असतो, अंक असतो. ठीक आहे, आणि तुम्ही असं फुल बघितलं तर फुल म्हणजे फुल नसतं, असं एकदम अख्खं हे येतं, त्यांचे बंच ऑफ फ्लॉवर येतात ते, आणि नुसतं बघून तुम्हाला कळणार नाही अरे हे हापूसचं झाड आहे. नाही, ऑफकोर्स हापूसचं थोडं बसकं येतं, नाही तर ज्याला माहिती असेल त्याला, पण इन जनरल आंब्याची पानं फक्त बघितली तर नाही ओळखता येणार. पण जर तुम्ही एक्झॅक्ट लेंथ विड्थ ऑफ लीफ, त्याच्या फ्लॉवरचं पॅटर्न, कलर, एवढा सगळा डेटा मिळवला आणि मग त्याला क्लासिफाय केलं, तर तुम्ही तो डेटा दिल्यावर द सिस्टम टेल्स यू की हे या जातीचा आंबा आहे. तसं तुम्ही जेव्हा कुठल्याही मशीन लर्निंगचं बुक उघडाल तर एक आयरिस फ्लॉवरचं एक्झाम्पल आहे. आयरिस फ्लॉवरच्या 3 जाती असतात आणि त्याच्या फुलाच्या विड्थ, लेंथ, पेटल विड्थ, पेटल लेंथ, सेपल विड्थ, सेपल लेंथ, ह्याच्यावरनं एक क्लासिफिकेशन अल्गोरिदम की त्या 3 जातींपैकी कुठल्या जातीचा आयरिस फ्लॉवर आहे. दिस इज अ व्हेरी व्हेरी कॉमन एक्झाम्पल यू फाइंड इन एनी मशीन लर्निंग बुक. So that is classification. You help your machine learning algorithms help you classify things that are already known to you. When things are not known to you is clustering. आता क्लस्टरिंगचं मी एक तुम्हाला इंडस्ट्री एक्झाम्पल देणार आहे, पण ते जरा लेटर करूया. वन्स वी कव्हर अ लॉट ऑफ थिंग्स विल लास्टली एक इंडस्ट्री एक्झाम्पल घेऊन मी इंडस्ट्रेशन की हां असा एक प्रॉब्लेम होता विच वी सॉल्व युझिंग दिस अँड हाऊ इट बिगॅन, हाऊ इट एंडेड. ठीक आहे. असोसिएशनमध्ये काय होतं माहिती, जनरली असोसिएशन नाही काय, तुम्ही रिटेल स्टोअरमध्ये जाता तर ब्रश आणि पेस्ट एकत्र विकतात, टॉयलेट क्लीनर आणि बाथरूम क्लीनर एकत्र विकतात. दोज 2 प्रोडक्ट्स आर असोसिएटेड विथ इच अदर. ठीक आहे, पण हे तर ऑब्वियस आहे, हे सांगायला तुम्हाला मशीन लर्निंग कशाला हवं. बट देर आर सर्टन चॉईसेस जे तुम्हाला फक्त डेटाच सांगू शकतं बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन की हे लोकांनी एकत्र विकत घेतलंय. हां, तुम्हाला बाय लॉजिक ते येणार नाही. You can never imagine they एकत्र येतील. And again, many books or many examples will tell you, this is American study, this is not Indian study, but many books and many examples will tell you, अमेरिकेचे वेअरहाऊस साइजेस मोठे मोठे शॉपिंग सेंटर असतात, वॉलमार्ट, टार्गेट एक्सेट्रा एक्सेट्रा. तर तिकडे त्यांनी तिकडच्या डेटा ऑब्झर्व केले, बियर अँड डायपर्स गो टुगेदर. Who would have imagined beer and diapers go together? But data tells you that, and they have started creating packages कि ये दोनों एक साथ उधर डिस्काउंट है. And it has skyrocketed things like how to merchandise things, finding these associations. आता असोसिएशन ला काही लेबल देता येणार नाही म्हणून मी अनसुपरवाइज मध्ये ठेवले.
बट द प्रॉडक्ट्स हॅव परफेक्ट लेबल्स म्हणून बरेच लोक असोसिएशनला सुपरवाइज पण म्हणतात. ठीक आहे. सो असोसिएशन इज अ लिटिल डायसी, इथे पडतं का तिथे पडतं. ठीक आहे. फीचर रिडक्शन. आता कसं आहे, हे मी 3 फीचर्स झाले एखाद्या डेटाला. व्हॉट इफ देर आर हंड्रेड्स ऑफ फीचर्स. सपोज तुम्हाला रेनफॉल प्रेडिक्ट करायचा आहे आणि रेनफॉल प्रेडिक्ट करायला तुमच्याकडे मॉइश्चर आहे, सी लेवल आहे, आधीच्या दिवशीचा रेनफॉल आहे, आधीच्या वर्षाचा रेनफॉल आहे, जिओग्राफिक रिजन आहे, सॉइल पॅटर्न आहे, सॉइल क्लास आहे, इट जस्ट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन. आता not every machine learning model you can afford a supercomputer or server which can ingest all these features at the same time. So at some point of time you cannot say this feature is important, this cannot. If you can, the non important to delete करणार आहेस आणि हे delete करणं करतात. All machine learning engineers delete features. They say this is not important and we deleted this feature. But there are times when you can't say I don't know if it's important or not. And there are like thousands of features. जे मी एका वेळेला सिस्टीमला दिलं तर माझा रॅम इज नॉट इनफ, माझा प्रोसेसर इज नॉट इनफ अँड माय कंपनी ऑर माय प्रॉब्लेम डज नॉट हॅव द बजेट टू अफोर्ड अ सर्व्हर ऑर अ सुपर कॉम्प्युटर. मग काय करतात, फीचर रिडक्शन टेक्निक्स असतात. त्या काय करतात, ह्यांचे कॉम्बिनेशन्स बनवून, देर इज सर्टन मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्ड. अगेन टुडे मशीन लर्निंग बनवून त्या मॅथमॅटिक्समध्ये आपण जाणार नाही आहे. बट 1000 फीचर डेटा शॉर्टन्स टू सम लिमिटेड फीचर डेटा. त्यांच्यात काय होतं त्यानंतर ते परत रिट्रेस होऊ शकत नाही. एकदा तुम्ही तिथे आणलात की हे का आलं, इट्स अ ब्लॅक बॉक्स मेकॅनिझम. मशीन लर्निंग इज युजली ब्लॅक बॉक्स. तुम्हाला कळत नाही काय झालं. मॅथमॅटिक्स माहिती असतं पण आफ्टर द रिझल्ट केम तुम्ही त्याचे एक्झॅक्ट मिनिंग्स नाही काढू शकत. ठीक आहे, की ह्या फीचरचा अर्थ काय, की मला माहिती आहे रेनफॉल म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, बट आफ्टर फीचर रिडक्शन जो तुमचा एक कॉलम येईल, तो कॉलम म्हणजे काय हे ह्याचं डेफिनेशन कोणालाही सांगता येणार नसतं. ठीक आहे. सो दीज आर मेजर क्लासिफिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग मॉडेल्स. आणि मी एक सांगितलं विच हॅज कम इन रिसेंट टाइम्स इज रिइन्फोर्समेंट लर्निंग. रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये डेटा सच नसतो. ह्याच्यात कसं आपल्याला डेटा पाहिजे तर आपण ट्रेनिंग करू शकतो, मॉडेल बनवू शकतो. रिइन्फोर्समेंट लर्निंग इज लर्निंग फ्रॉम युअर स्टेट अँड टेकिंग एन ॲक्शन. इट इज मोस्टली यूज इन गेम्स लाईक आता तुम्हाला चेस खेळायला कॉम्प्युटरला शिकवायचं आहे, तुम्हाला की आता मी ह्या स्टेटला आहे, माझ्याकडे एवढे माझे मेन आर अलाइव्ह अँड आय हॅव टू टेक द नेक्स्ट ॲक्शन अँड व्हॉट इज द बेस्ट पॉसिबल मूव. तर द कॉम्प्युटर ट्राईज डिफरंट combination of moves or tries to do all of them based on its capacity and selects the best one. ठीक आहे. आता ह्याचं एक क्लासिक एक्झाम्पल काय माहिती आहे, त्याचे व्हॅक्युम क्लिनर असतं घरात, जे ऑटोमॅटिक पूर्ण घराचे एरिया स्कॅन करतं, सगळीकडे फिरतं, साफ करतं अँड गोज टू द नेक्स्ट रूम. आता त्याच्यात एक रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये एक कन्सेप्ट असतो पेनल्टी अँड रिवॉर्ड. ठीक आहे. तर आता जर तो हे साफ करता करता तो डिस्चार्ज झाला, हां, तर त्याला एक हेवी पेनल्टी बसते. पेनल्टी कशी बसते, ते काय करतात, ते इज नॉट अ टॉपिक ऑफ डिस्कशन टुडे, पण त्या मशीन लर्निंग सिस्टीमला एक पेनल्टी बसते आणि इफ इट सक्सेसफुली क्लीन करू त्याला एक स्मॉल रिवॉर्ड मिळतो. ठीक आहे. सो देर आर थ्री ॲक्शन्स दॅट व्हॅक्यूम क्लिनर कॅन टेक. वन इज क्लीन, वन इज गो रिचार्ज युअरसेल्फ और वन इज डू नथिंग. ठीक आहे. सो बेस्ड ऑन, तो ही लर्न्स ऑन रिवॉर्ड अँड पेनल्टीज दॅट ही हॅज डन ओव्हर लाईफ, what is the best action for me. तर ती बेस्ट ॲक्शन आयडेंटिफाय करायला हे जे आपण पेनल्टी आणि रिवॉर्ड डिसाईड करतो किंवा त्याच्यावरनं टू लर्न फॉर लाईफ की माझ्यासाठी काय बेस्ट आहे, इज रिइन्फोर्समेंट लर्निंग. ठीक आहे. रिइन्फोर्समेंट लर्निंग इज व्हेरी व्हेरी न्यू अँड इट इज इन्स्पायर्ड फ्रॉम अ लॉट ऑफ हे गॅम्बलिंग वगैरे मध्ये जसे ते स्लॉट मशीन्स असतात, किती स्लॉट्स नंतर कॉईन येतील, किंवा ह्या सगळ्यातनं इन्स्पिरेशन घेऊन रिइन्फोर्समेंट लर्निंग तयार झालं. यू टेक इन्स्पिरेशन फ्रॉम समवेअर बिफोर डेव्हलपिंग अल्गोरिदम, राईट? सो लॉट ऑफ रिइन्फोर्समेंट हॅज कम फ्रॉम गॅम्बलिंग. आता दॅट्स ऑल फॉर लाईक मशीन लर्निंग म्हणून एवढे प्रकार असतात. दीज आर द टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स. आय टेक एन इंडस्ट्री एक्झाम्पल अँड विल क्लोज फॉर टुडे. सो एक प्रॉब्लेम आला होता आणि मी जेव्हा काम करतो, दिस इज अ रिअल लाईफ प्रॉब्लेम दॅट आय वर्कड ऑन. की माझा एक ती जी कंपनी होती, दे सेल फूड टू रेस्टॉरंट, स्कूल कॅन्टीन्स, हॉस्पिटल कॅन्टीन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि त्यांच्याकडे काही प्रोडक्टसाठी एक्सक्लुझिव्ह राईट्स होते की हे प्रोडक्ट्स फक्त माझ्याकडनं मिळणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण केचप घेऊया.
देयर इज मैगी केचप, देयर इज किसान केचप, देयर इज हेंस केचप। तो सपोज मेरा और किसान का कॉन्ट्रैक्ट है, किसी को भी किसान केचप चाहिए तो उसका डिस्ट्रीब्यूशन राइट इज सोनली विद मी। किसान के साथ मेरा कॉन्ट्रैक्ट है, यू कैन नॉट सेल इट टू एनी अदर डिस्ट्रीब्यूटिंग एजंट। सो माय कंपनी वॉज अ डिस्ट्रीब्युशन कंपनी, ठीक आहे। आता ही कंपनी IPO जात होती, IPO म्हणजे पब्लिक जात होती। आता जेव्हा ही कंपनी पब्लिक जाणार आहे, दे वॉन्ट मोर कंट्रोल ओव्हर हु आर माय कस्टमर्स, ठीक आहे। आता इमॅजिन आय एम हॅव्हिंग अ कॉन्ट्रॅक्ट विथ मॅकडॉनल्ड अँड KFC, हां, आणि माझ्याकडे आहे किसानची एक्सक्लुझिव्ह मेंबरशिप। आता सपोज मी मॅकडॉनल्डला कन्व्हिन्स केलं की तू किसानच वापर, हाँ, तो इट इज नॉट जस्ट डोंबिवली या कल्याण का मैकडॉनल्ड्स, इट्स ऑल ओवर इंडिया का मैकडॉनल्ड्स हैज टू अडॉप्ट द सेम ब्रँड बिकॉज दे डोंट कॉम्प्रोमाइज विथ द टेस्ट। जे तू मुंबईत खाशील तेच तुला दिल्लीला मिळालं पाहिजे, तेच तुला चेन्नईला मिळालं पाहिजे, तेच तुला आसामला मिळालं पाहिजे, एव्हरीवेअर त्याची टेस्ट सेम राहिली पाहिजे। सो दे हॅव टू अडॉप्ट द सेम ब्रँड। तर मला काय करायचं, माझे एक्सक्लुझिव्ह ब्रँड्स आहेत, ज्याचे एक्सक्लुझिव्ह राईट्स माझ्याकडे आहेत, हां, असे प्रोडक्ट्स घेणारे कस्टमर्स वाढवायचे। म्हणजे मी IPO ला जाईन तेव्हा मी स्ट्रॉंगर पोझिशनला असेल, आय हॅव मोर कंट्रोल ओव्हर माय क्लायंट्स, की हे मला सोडून जाणार नाही, कारण त्यांना दुसरीकडे हे प्रोडक्ट मिळणारच नाही। तर आता हे क्लायंट्स टॅप कसे करायचे, दिस वॉज द प्रॉब्लेम स्टेटमेंट गिवन टू अस, ठीक आहे। आता ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये कुठेही मॅथमॅटिक्स नाही आहे, कुठेही डेटा नाही आहे। सो हाऊ टू कन्वर्ट दिस इंग्लिश लेवल बिझनेस प्रॉब्लेम, हां, टू अ मॅथमॅटिकल मशीन लर्निंग प्रॉब्लेम। This is the science that is used in consulting, ठीक है। मशीन लर्निंग has two parts, one is tech, one is consulting. I have worked more in consulting. मी आता ज्या कंपनीत मी टेक साइडला काम करतोय, but before joining here I have always worked in consulting, ठीक है। तर how to convert a English sentence business problem to mathematics is the job of consulting machine learning engineer, ठीक है। मग आम्ही काय केलं माहिती आहे ह्याच्यात, आम्ही म्हटलं आपण आत्ता जे तुझे एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट्स घेणारे कस्टमर्स आहेत, ठीक आहे, त्यांच्याशी सिमिलर कस्टमर्स अजून कोण आहेत ते आयडेंटिफाय केले, तर दे आर मोर लाईकली टू बाय दोज प्रोडक्ट्स, राईट। मग आत्ता माझ्याकडनं जो पण किसान केचप घेतोय तो काय प्रकारचा आहे, सपोज एक पिझेरिया आहे जो माझ्याकडनं किसान केचप घेतोय, नॉट नेसेसरी अ चेन रेस्टॉरंट लाईक डॉमिनोज, बट एक डोंबिवलीतला पिझेरिया आहे, तो माझ्याकडनं किसान घेतोय, आणि दुसरा एक डोंबिवलीतलाच पिझेरिया आहे जो माझ्याकडनं मॅगी घेतोय। मॅगीचा माझ्याकडे एक्सक्लुझिव्ह राईट्स नाही आहे, पण तो मॅगी केचप माझ्याकडनं घेतो। तर ह्याला मला आता कन्व्हिन्स करायचं की तू किसान घे, कारण these two are similar, they are in डोंबिवली, they are in same business of selling pizzas, हां, but this is not enough। आता हा असेल, ह्याचा दिवसाचा लाखाचा गल्ला होत असेल आणि ह्याचा हजाराचा पण होत नसेल, तर आर दे सेम कस्टमर्स? नो। मग या कस्टमर्स आणि प्रोडक्टचा आम्ही डेटा घेतला and we classified customers based on 3 features. One is frequency, की कोण माझ्याकडनं माल दर आठवड्याला मागवतो, कोण पर महिन्याला मागवतो, कोण दिवसाला मागवतो, वन इज फ्रीक्वेन्सी, हां। देन वी क्रिएटेड अ फीचर कॉल्ड व्हॉल्यूम, कोण किलोने मागवतो, कोण टनाने मागवतो, व्हॉल्यूम। एक व्हरायटी पर कॅटेगरी, कोण बेकरी पण मागवतो, कोण केचप पण मागवतो, कोण माझ्याकडे पोल्ट्री पण मागवतो, पोल्ट्रीमध्ये चिकन, टर्की एक्सेट्रा, कोण माझ्याकडे अमेरिकन क्लायंट, त्यामुळे त्यांचे काही फार हे असायचे, वेगवेगळे प्रकार असायचे। आपल्या इथे पण तेवढेच प्रकार आहेत, बट सिन्स इट वॉज अमेरिकन क्लायंट आय एम मोर इन्क्लाइंड टू यूज दोज टर्म्स। मीटचे प्रकार, कोणी पोर्क, कोणी बीफ, कोणी काय। पोल्ट्री अँड मीट आर टू डिफरंट थिंग्स फॉर देम, ओके। आपल्यासाठी मीट मध्येच पोल्ट्री पण येतं, त्यांच्यासाठी येत नाही, ठीक आहे। सो व्हॉल्यूम, व्हरायटी, आणि अजून एक असं आय डोंट रिमेंबर, दिस इज अ लिटल ओल्ड प्रोडक्ट। आणि मग ह्या नंबर्सवरनं आम्ही क्लस्टर केले, आणि मग जे एका क्लस्टरमध्ये कस्टमर झाले, हां, त्यांना मग त्याच्यात अजून डिव्हिजन्स केले, तुमचं जॉग्राफी सेम आहे की नाही, तुमचा टाईप ऑफ बिझनेस सेम आहे की नाही, तुम्ही दोन्ही हॉस्पिटल्स आहेत आणि दोन्ही एका एरियात आहेत। दॅट वॉज अन मॅन्युअल, दॅट वॉज नॉट अ मशीन लर्निंग मॉडेल, बट युझिंग दीज फीचर्स, जसे एक साईज, शेप, कलर होते, तसे फीचर्स लाईक फ्रीक्वेन्सी, व्हॉल्यूम, व्हरायटी अँड थिंग्स लाईक दॅट, आम्ही सिमिलर कस्टमर्सचे क्लस्टर्स बनवले आणि त्या कस्टमर्ससाठी व्हेरी स्पेसिफिक मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बनवल्या, अँड दोज स्ट्रॅटेजीज हेल्प आवर सेल्समॅन टू गो and make the right pitch and get more customers on our exclusive product का range। ये हमारे exclusive products ही खरीदो, you shift from what your current brand is to our exclusive brand and gave my client company a more
control over their customers and they went into more powerful IPO. Imagine this is a neuron. A neural networks is made of many neurons. हां आता मी तुला मग असे फीचर्स म्हटले शेप कलर एक्सेट्रा एक्सेट्रा. ईच फीचर कम्स इन. ठीक आहे, हा शेप आला, हा कलर आला, हा साईज आला, एक आउटपुट गेला. ठीक आहे, आता एक नॉर्मल स्ट्रेट लाईन इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू mx प्लस सी, राईट. तर हा y आला, हा आला x1 x2 x3, म्हणजे हा वेक्टर आहे. हा दिस इज नॉट मल्टी फीचर होतं ना सगळ्या गोष्टी. हा न्यूरॉन काय करतो, हा या गोष्टी सेव्ह करतो एम आणि सी, किंवा ह्या एम आणि सी शिकतो तो बेसिकली मशीन लर्निंगमध्ये. विथ एव्हरी मोर डेटा कमिंग इन इट ॲडजस्ट एम अँड सी दॅट दिस वाय गेट्स परफेक्टेड. ठीक आहे, दिस इज वन सिंगल न्यूरॉन. हां, मग अशा मेनी 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 न्यूरॉन्सचे अशा लेयर्स क्रिएट होतात. हां, एक असतं ऑल कनेक्टेड, म्हणजे एव्हरी न्यूरॉन इज कनेक्टेड टू एव्हरी न्यूरॉन ऑन द नेक्स्ट स्टेज. हां, समटाइम्स इट इज ऑनली कनेक्टेड टू फ्युअर वन्स अँड देन इट कम्स टू अन आउटपुट न्यूरॉन. आणि मग ह्याचं एक नेटवर्क तयार झालं की त्याला न्यूरल नेटवर्क म्हणतात, वेअर वेरियस फीचर्स कम इन. आणि एक त्याला म्हणतात बॅक प्रोपोगेशन, म्हणजे इथून तुझं जे कॅल्क्युलेट असतं, आपण प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह काढत काढत हा एम ॲडजस्ट करत जातो आणि इथे हा वाय तुला जो क्लासिफाय करायचा, इट्स अ बनाना, इट्स अ ॲपल और इट्स अ वॉटरमेलन, दॅट इज युअर वाय. फ्रॉम दॅट वाय टू दिस एक्स आपण ते डेरिव्हेटिव्ह काढत मागे येतो अँड ट्राय टू गेट दिस. आणि मग प्रत्येक न्यूरॉनला वेगळा एम असतो, वेगळा सी असतो. अँड बिकॉज ऑल ऑफ दीज कंबाईन टुगेदर यू कॅन एक्झॅक्टली प्रेडिक्ट युअर वाय. नॉट एक्झॅक्टली, टू 90%, 95%. डिफरंट मॉडेल्स हॅव डिफरंट ॲक्युरेसी. नोबडी इज 100% परफेक्ट. नो मशीन लर्निंग मॉडेल इज 100% ॲक्युरेसी. आणि ते असं असेल ते ओव्हरफिट मॉडेल आहे. इट इज नॉट अ गुड मॉडेल. 100% ॲक्युरेसीला स्ट्रेट अवे रिजेक्ट केलं जाईल. नाही, तर दिस इज ॲट अ हाय लेवल व्हॉट इज अ न्यूरल नेटवर्क. आता तू येलोला एक नंबर म्हणून कसं पास करशील हे सगळं शिकायला वी हॅव टू टेक अ व्हेरी लॉंग सेशन, बिकॉज इट्स अ स्ट्रिंग, इट्स नॉट अ नंबर, राईट. बट यू हॅव टू पास इट ॲज x1 x2 वॉट एव्हर इट इज. सो बट ॲट अ व्हेरी हाय लेवल दिस इज हाऊ आय एक्सप्लेन यू व्हॉट इज अ न्यूरल नेटवर्क. That's all from me. We'll have general discussion and question and answers from now. Too silent, like not good, नाही समजलं, too high level. फीडबॅक दिला तरी जाईल, प्रश्न नसतील तर, की बॉस तू खूप हेवी गेलास किंवा नाही मजा नाही आली, काही पण सांगा. React people, please. Do you want to have more sessions? Do you not want to have more sessions? Do you want to go in depth? Do you want to just listen to case studies in the business? Or do you want to know the maths? How do you want to take it? Or you don't want to take it forward? असाही feedback द्या. मला इतके दिवस जे मशीन लर्निंग मध्ये जे वाटत होतं, मशीन लर्निंग आपण काय असतं, तुम्हाला तेच जाणवत आहे का? तुम्हाला काय वेगळं वाटतं की नाही, आपण जो विचार करत होतो मशीन लर्निंग दॅट इज कम्प्लिटली डिफरंट, आणि जे आता त्यांनी सांगितलं ते खूपच वेगळं आहे, असं काही आहे का? किंवा तुम्हाला काय त्याच्यामध्ये डाऊट्स आहेत, किंवा तुम्हाला काही इतक्या वर्ष आपण ऐकत आलं मशीन लर्निंग, म्हणजे फॉर मी माहिती की मला मशीन लर्निंग म्हटलं काहीच माहिती नव्हतं, मी फर्स्ट टाइमच ऐकलं. सो माझं कम्प्लीट ब्लँक स्लेट होती. सो दॅट नाईट माईट नॉट बी द केस विथ एव्हरीवन. प्रत्येकासाठी काहीतरी डोक्यात असू शकतं वेगळं. आता तुम्हाला कळलं की नाही तेच आहे की वेगळं आहे. सो यू कॅन शेअर युअर एक्सपिरियन्स ऑल्सो जर तुम्हाला काय डाऊट नसतील तर. म्हणजे 4-5 जणांनी स्वतःहून नाही बोलतो, प्रत्येकाला बोलायला लागणार, पण मला फीडबॅक हवा आहे. कपिल, तुला काढलं, व्हॉट वॉज युअर प्री-एम्प्टिव्ह इमेज ऑफ मशीन लर्निंग? मशीन लर्निंग म्हणजे मला इतके दिवस फक्त एवढंच वाटत होतं की आपल्याकडे ज्या काही सिस्टीम चालू आहे त्याला आपण डेटा देतो, आपण सांगतो काय करायचं, तर आपला जो रोल असतो किंवा एक प्रोग्रामरचा किंवा व्हॉटेवर जो व्यक्ती तिकडे त्याला जे काय सांगत असतो त्याचा रोल कमी होऊन त्याच्यामध्ये
the machine himself or the machine itself will learn what to do. इतके दिवस कसं होतं फक्त की आपण सांगत होतो मशीनला की काय करायला पाहिजे. पण मला या मॉडेलमध्ये थोडंसं असं कुठेतरी वाटलं, म्हणजे मी खूपच बेसिक लेवल आहे, कुठेतरी असं वाटलं की डेटा द्यायचं काम अजूनही आपणच करतो. नाही, आता डिपेंड्स. आता मी खूप सिम्पल आत्ता घेतलं. देर आर सिस्टम्स ज्या तू डेटा देत नाहीयेस, तो डेटा तोच तुझ्याकडनं कधी घेतो तुला कळत नाहीये. आणि मी म्हटलं कन्सल्टिंग एक्झाम्पल्स आर इझियर than tech examples. Right now, this is my first very techy project in machine learning that I am doing. Previously, I have done consulting a lot, consulting machine learning, but tech is more complex, and that is maybe what you believe. But it is both ways. It is both ways. It is very simple also. म्हणजे कधी-कधी असं होतं की आपण म्हणजे लाखांमध्ये जो डेटा दिलाय तो खूप दिवसानंतर तो स्वतःही गेन करायला लागतो. म्हणजे जे डेटा कॉलम आपण फीड केलेत ना तसं म्हणजे प्रोग्राम करून मग ते नंतर तोच गेन करतो, मग तोच फाइंड आउट करतो की हा प्रॉब्लेम आहे आणि मग ते सॉल्व्ह करतो. असंही होतं. बरोबर ना? बरोबर ना? Not always, but म्हणजे everyone has a perspective. करावं लागेल ते. म्हणजे जर आपल्याला डेटा स्वतःहून द्यायचा नसेल तर असं प्रोग्राम करावं लागेल. ट्रॉलिंगसाठी अल्गोरिदम बनवावा लागेल ना, ट्रॉल करता आलं पाहिजे डेटा. पुष्पा, मला एक प्रश्न होता. मशीन लर्निंगच्या जॉब्समध्ये मोर ऑफ काय असतं की तुला अल्गोरिदम स्वतः डेव्हलप करायचे का तू एक्झिस्टिंग अल्गोरिदमचं तुझ्या प्रॉब्लेममध्ये मिक्स अँड मॅच करून तू सोल्युशन? डिपेंड्स. तू डेटा सायंटिस्ट असशील तर तुला स्वतः अल्गोरिदम्स बनवायचे. तू मशीन लर्निंग इंजिनियर असशील तर तुला जे आहे ते वापरायचं. Who are you? Are you a data scientist or a machine learning engineer? Data scientist always tries to existing algorithms पण मॉडिफाय करायचा प्रयत्न करत असतो की हा ट्विक दिस अ लिटिल बिट, ह्याच्याहून जास्त काही करता येईल का, मी याला काही दुसरा अँगल देऊ शकतो. मशीन लर्निंग इंजिनियर हा माझा बिझनेस प्रॉब्लेम आहे, हा माझा टेक प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे एवढे सेट ऑफ रेडी अल्गोरिथम्स आहे, हा वापर, हा नाही दुसरा वापर, काय फिट बसतं ते घे आणि पुढे जा. हू आर यू? आर यू मशीन लर्निंग इंजिनियर और डेटा सायंटिस्ट? याच्यावर डिसाईड होतं की तुला काय करायचंय त्या जॉबमध्ये. These are two distinct lines that have been drawn very recently. एक डाऊट असा होता की आपण जे तू एक्झाम्पल आणून दिलं लहान मुलाचं, त्याच्यामध्ये असं होतं की लहान मुलगा 1000 कार्स किंवा वॉट एव्हर क्वांटिटी तो किंवा मशीन लर्निंगमध्ये बघितलं तर ते मॉडेल 1000 डेटा कलेक्ट करतं आणि तो त्या डेटावरून काहीतरी कन्क्लुजन काढून पॅटर्न बनवतो स्वतःसाठी. करेक्ट. पण मग तो 1000 कार्सचा डेटा तो स्टोअर करून ठेवतो की डिस्कार्ड करतो? नाही, त्यातनं तयार झालेला पॅटर्न फक्त स्वतःकडे ठेवतो, बाकीचे तो डिस्कार्ड करतो. डिस्कार्ड इफ ते डेव्हलप करणारा कॉम्प्युटरची हार्ड डिस्क तीच असेल तर त्याच्याकडे राहणार आहे. ती वेगळी असेल, तू इकडनं वाया ड्राईव्ह पास केली आणि परत दुसरीकडे नेऊन स्टोअर केलीस किंवा नाही स्टोअर केली, इट्स अ डिफरंट पार्ट ऑफ द स्टोरी. त्या डेटाचं काय होतं नाही, त्या मॉडेलमध्ये फक्त पॅटर्न सेव्ह राहतो. पण जर आपण जरा डिस्कार्ड केलं तर मोर एफिशियंट त्याला म्हणतात एक अजून एक कन्सेप्ट मला घ्यायचा होता, दॅट इज कॉल्ड वर्किंग ऑन क्लाउड किंवा फॉग कॉम्प्युटिंग म्हणतात, किंवा की तुझा मॉडेल कुठे आहे. मॉडेल इज प्लेस्ड ॲट द पॉइंट ऑर इज इट प्लेस्ड समवेअर एल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझे हे जे फिटनेस ॲप्स वगैरे असतात, बेस्ड ऑन दॅट तुला तुझे किती कॅलरीज बर्न झाल्या, किती किलोमीटर चालले, किंवा त्याच्यावर बेस्ट प्रेडिक्शन की तू आज एवढा वर्कआउट केला असशील. तुझं हे जे काय आहे हे जेव्हा तुझ्या फोनमध्येच होतं ना तेव्हा त्याला म्हणतात फॉग कॉम्प्युटिंग, की इट्स क्लोज बाय. बट वेन इट गोज टू फेसबुक अँड एक्सेट्रा, की ते जातं फेसबुकच्या डेटा सर्व्हर्सना, मग तिथे त्याच डेटा सर्व्हर्सवर तुझे इमेजेस पण स्टोर्ड आहे, तुझे व्हिडिओज पण स्टोर्ड आहे, तुझी पास्ट हिस्ट्री पण स्टोर्ड आहे आणि मॉडेल पण तिथेच होत आहे. इट डिपेंड्स. तुला मॉडेल एक्सपोर्ट करता येतं विदाउट द ट्रेनिंग डेटा. मॉडेल तिथून एक्सपोर्ट कर, दुसऱ्या मशीनवर इन्स्टॉल करता येतं, तेव्हा ते तुझं तू म्हणतेस डिस्कार्ड झालं, ते डिस्कार्ड झालं. बट ते ट्रेनिंग एक्झाम्पल्स तसेच राहणार, नेक्स्ट टाइम दुसऱ्या मॉडेलला यूज करता येतं. डिस्कार्ड म्हणजे डिलीट होणार नाही, पण हा ते मॉडेल विल नेव्हर सेव्ह इट. मॉडेल विल नेव्हर सेव्ह इट. मॉडेल विल जस्ट सेव्ह द पॅटर्न दॅट इट हॅज क्रिएटेड इटसेल्फ फॉर आयडेंटिफाइंग एन ऑब्जेक्ट or anything. That was a computer vision example, so I'm saying a pattern of the object. In some other way, it is something else. बोल ना. हा बोल ना. मी ॲक्च्युली
इंटरनेटवरनं की थोडं वाचलेलं. हां, हां. मला एक थोडा असा डाऊट होता, हां. आता हे 3 कन्सेप्ट आहेत, जे डेटा सायन्स, हां. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग असे जेव्हा येतात एकत्र, तेव्हा त्यांच्यात रिलेशन ॲक्च्युअल काय म्हणजे टॉप ऑफ द लेवल डेटा सायन्स आहे का आणि त्याच्यामध्ये ब्रांच आहेत का? नाही, हे मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सला तू एकत्र धर. AI मध्ये तू ह्यांना आत घेशील, बट AI इज मोर ॲब्स्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्ट. इट्स मोर ॲब्स्ट्रॅक्ट. AI काय आहे हे एक्झॅक्ट डेफिनेशन मला देता येणार नाही, पण हल्ली एनी मशीन लर्निंग सिस्टम इज कॉल्ड AI. ठीक आहे. इट्स अ इंडस्ट्री यूज टर्म फॉर सेल्स. फॅन्सी वाटतं. इट इज नो रियल, देर इज नो रियल क्लासिफिकेशन फॉर AI. ओके. आता डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग मध्ये काय होतं माहिती आहे? मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ डेटा सायन्स. डेटा सायन्स इज अ लिटल एक लेवल वरती आहे, त्याच्यात मोर ऑफ स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग येतात. हे रिग्रेशन जसं म्हटलं मी, ते रिग्रेशन इज मोर स्टॅटिस्टिक्स ओरिएंटेड दॅन कॉम्प्युटर सायन्स ओरिएंटेड. अल्गोरिदमिक कमी आणि कॅल्क्युलेटिव्ह मोर आहे. मोर बेस्ड ऑन डेटा कॅल्क्युलेशन दॅन हॅव्हिंग अ फ्लो ऑफ अल्गोरिदम्स, की हे नाही ते हे नाही ते, जे आपण अल्गोरिदमिक म्हणतो. सो दॅट डिफरन्स, तसे जास्त मॉडेल्स किंवा एक टाइम सिरीज मॉडेल्स असतात किंवा अशा बऱ्याच गोष्टी डेटा सायन्समध्ये ॲड होतात, ज्या मशीन लर्निंगमध्ये अजून इन्क्लूड केल्या गेल्या नाही. सो डेटा सायन्स इज अ लिटल हायर ब्रँच, बट दे कॅन बी अल्टरनेटिव्हली इंडस्ट्रीमध्ये तर अल्टरनेटिव्हली कसे यूज केले जातात. ऑनली इन व्हेरी स्पेसिफिक अकॅडमिक्स किंवा व्हेरी स्पेसिफिक जे नीश लोक आहेत तेच इथे बाउंड्री ड्रॉ करतात. सो यू कॅन यूज इट अल्टरनेटिव्हली अनलेस अँड अंटिल यू वॉन्ट टू बी दॅट नीश पर्सन. ह्याच्यात मॅथमॅटिकल पोर्शन किती आणि वेटेज अल्गोरिथमिक पोर्शन तो मशीन किंवा मी कसं डिसाईड करू इफ आय एम द राईट कॅन्डिडेट फॉर एम. सी, if I tell you, if you go to consulting, right, तुला 12th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स इज इनफ. ठीक आहे. कारण तुझ्यासाठी मशीन लर्निंग इंजिनियर्स रेडी असणार. यू आर गोइंग टू बी द मॅनेजर. यू जस्ट हॅव टू हॅव द ब्रेन टू रीच फ्रॉम अ बिझनेस प्रॉब्लेम टू फीचर्स. त्याच्यानंतरचं मॅथमॅटिक्स विल बी हँडल्ड बाय द टेक गाईज. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू बी अ रियल टेक गाय, इफ यू वॉन्ट टू बी अ मशीन लर्निंग इंजिनियर, तर तुला थोडं एक लिनियर अल्जेब्रा एक सब्जेक्ट आहे आणि प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स हे तरी तुला लागेल. अँड इफ यू रिअली वॉन्ट टू बी डेटा सायंटिस्ट, तर देर इज लॉट मोर मॅथमॅटिक्स दॅट यू हॅव टू नो. देर इज लॉट मोर मॅथमॅटिक्स. मशीन लर्निंग 3 सब्जेक्ट्स काफी, लिनियर अल्जेब्रा, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स, तिसरं काय म्हटलं नाही. हां, कॅल्क्युलस 12th स्टँडर्ड फर्स्ट इयर BSc इंजिनिअरिंगवाला खूप आहे. नॉट मोर दॅन दॅट इज नीडेड. तर कॅल्क्युलस इज नीडेड. तेवढं तरी पाहिजे. पण आय होप तेवढं तर करतातच. जे टेकमध्ये येणार त्यांनी 12th स्टँडर्ड टू फर्स्ट इयर कॅल्क्युलस केलेलंच असेल. लँग्वेजबद्दल बोलायला गेलं आपण, कारण एक डिबेट नेहमी चालू असते की मशीन लर्निंग यासाठी पायथन बेटर आहे की जावा बेटर आहे. तुमचं मत काय या बाबतीत की पायथन बेटर आहे की जावा बेटर आहे? तर ऑब्व्हियसली मी जावा डेव्हलपर आहे, तर मला मोस्टली जावाच आवडतं. पण मोस्टली माझे काही फ्रेंड्स पायथनमध्ये आहेत. आमच्यासोबत नेहमी भांडत असते की पायथन बेटर आहे, त्यांना मी बोलतो जावा बेटर आहे. तर मला काय वाटतं, काय मी जावावर काम नाही केलंय, पण स्टँडर्ड मशीन लर्निंग सगळ्या लायब्ररीज आर अवेलेबल ऑन पायथन राईट नाव. आय हॅव नो आयडिया अबाउट जावा अँड आय एम नॉट इन अ पोझिशन टू कमेंट इफ जावा इज कॉम्पिटिंग विथ पायथन. बट every other machine learning job where you develop these models will ask you to know Python, but will not ask you necessarily to know Java. In industry, this is the state. But does that mean? It does not mean कि Java से तुम कुछ नहीं कर सकते, Java से कुछ भी कर सकते हो. नाही, तर तेच की जावामध्ये सुद्धा बऱ्याच लायब्ररी आहेत. डीप लर्निंग फॉरचे, जावा ML वगैरे वगैरे, म्हणजे बऱ्याच लायब्ररी आहेत जावामध्ये. नाही, पण आता गुगलने एक टेन्सरफ्लो नावाचा प्रकार लॉन्च केलाय, which is very easily accessible via Python. I have never used it on Java. जावामध्ये TensorFlow हां, जावामध्ये अवेलेबल आहे, पण त्याच्यावर किती फ्लेक्सिबिलिटी आहे? द अमाऊंट ऑफ फ्लेक्सिबिलिटी दॅट आय नो. मला पायथनवर पण ती फ्लेक्सिबिलिटी डिफिकल्टीज येतात, तर मला जावावर इमॅजिनच नाही करता येत. थोडं डेव्हलपमेंटसाठी जावा सुद्धा टॉपच आहे, हे मान्य करतो मी. It is not about development. स्पीडबद्दल जातो आपण, तेव्हा जावा थोडंसं फास्टच पाहिजे आपल्या हां. मोठं ट्रेन करायला जातो. बट देन पायथनला मागे हे आहे ना, यू कॅन ऑलवेज कन्वर्ट इट, जे काय फायनल आहे टू सी मध्येच सेव्ह होतं ना ते. हां, सो when it comes down to that, it is again competing with Java. नाही पण शेवटी जरी आपण एक दोन प्रोग्राम लिहिले एखादा पायथनमध्ये I'm not in a position to comment on this. To be very honest,
जावा पायथन या गोष्टीवर आय एम नॉट इन अ पोझिशन टू कमेंट. What about R language? R is more on statistical side. R is as well a language preferred by data scientists, but if it's more on this, as I said, जो उसमें data science and machine learning होगा, तो जो more non machine learning models है, statistical models हैं, are more rich and more developed on R compared to Python. And R में भी मतलब again ये battle, if you see LinkedIn, if you see different Facebook pages for these forums, everyone is fighting about it and no one has an answer for this. No one can strongly say कि बस ये Python से ही हो सकता है या फिर ये सिर्फ इससे ही हो सकता है. Everyone can work with everything, and R, but to be honest, R was more developed for doing statistics than machine learning. It later adopted to do machine learning. R was not meant for developing apps, programs. It was just developed to do statistics. And then it adopted to everything. So it's sufficient to do everything, but it was developed for something else, and उसमें उसकी niche को कोई हाथ नहीं लगा सकता. If you are a statistician, if you want to do statistical modeling, R पे ही रहो. I'll recommend R पे ही रहो. R is the best thing that you can do. But again, language is very subjective. हर एक का एक mastery होता है. I have mastered a language, and asking them to switch to something just because everyone feels it's easier does not make sense to me. भाई उसके लिए वो easy है ना. And R का तो यही है कि it's specifically designed for statistics. Statisticians use it very heavily. मशीन लर्निंग तो MATLAB पे भी करते हैं. MATLAB भी highly recommended है. But आज market leader machine learning engineers के लिए Python ही है. There is also a language called Scala that is also used very much in machine learning.